नमस्कार माझ्या चाहत्यांना, तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. एक मला आठवते बघा दसऱ्यावरून. पूर्वी आहे ना, मी उदय गांबाबाई हे पिक्चर केलं होतं. पुण्यातले आपले बाळासाहेब सरपोतदार आता हयात नाहीयेत. त्यांच्या मुलगा पण आता पिक्चर्स काढतो. पण बाळासाहेब सरपोतदारांच्या पिक्चरमध्ये त्यावेळेस मी नवीन असताना सुद्धा मला जो रोल मिळेल तो मी हडप करायची. माझ्यापेक्षा सूर्यकांत चंद्रकांत हे दोघे भाऊ त्यावेळेस पॉप्युलर होते. जयश्री दीदी, सुलोचनाबाई ह्यांचा काळ तो. आणि मी नुकतीच आले होते त्याच्यामध्ये कोरसला काम करून. तर मला तर काम पाहिजे होतं. तर मला ते म्हणाले आनंद माने की तुला आता कैलाशहर दिला, आता हे काम करणार का तू? करेन ना म्हणे, तुम्ही काय द्याल ते. कैलाशहरमध्ये मला नाव मिळालं, प्राइज मिळालं, पब्लिसिटी मिळाली खूप. तर ते म्हणाले थोरला भाऊ आहे ना त्याची प्रेयसी म्हणून तुला काम आहे, म्हणजे जयश्री गाडकरची आई, म्हणजे असा रोल होता तो. हे म्हटलं मी करेन, मला उलट हे आव्हान आहे ते. आणि त्याप्रमाणे ते मी रोल स्वीकारला. त्याच्यामधलं सांगते ना, दसरा गेला दिवाळी आता, येईन उद्या परवा, अहो राया मला जर तारी शालू अन्ना पैठणचा हिरवा, अहो राया मला जर तारी शालू अन्ना पैठणचा हिरवा. असं ते दसऱ्यावर गाणं होतं आणि शालूवर गाणं होतं बाळासाहेब सरपोतदारांचं. ते माझ्या वाट्याला आलं होतं. आणि त्यानंतर ते प्रेम जमतं, मग मुलगी होते जयश्री गडकर वगैरे, अशी ती स्टोरी आहे. जुना ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे. समजा आलं तर तुम्ही आवर्जून बघा ते. कारण अजय सरपोतदार हे त्यांची चिरंजीव, त्यांनी दिलं ते याला सिरियलला, तर ते बघायला आपल्याला मिळू शकतं. पण छान, ते पण पिक्चर खूप छान होतं. पण मी ते स्वीकारला रोल. त्या दसऱ्याच्या शुभदिनी मला ती आठवण झाली त्या लोकांची. बाळासाहेब सरपोतदार वगैरे, चारू सरपोतदार, हा सगळं, हे बंधू सगळे खूप छान, प्रेमळ वगैरे, सगळे अगदी घरच्या सारखे अगदी वागायचे वगैरे. आणि समजावून सांगायचे. आनंद माने त्यावेळेचे आमचे संगीतकार राम कदम, हे दूरचे नातलग आहेत माझे. खूप समजावून मला बाबा बाबा म्हणायचे. गदी माडगुळ सुद्धा मला बाबा बाबा म्हणायचे. त्यांचे गदिमांची मी गाणी गायलेत ना 4, मुक्काम पोस्टे ढेबावाडीला. तर हे सगळे लोक, मी त्या ग्रुपमध्ये, मी लहान होते म्हणून ते माझ्यावर प्रेम करायचे आणि मला प्रोत्साहन द्यायचे कामाकरता. त्याच दसऱ्याच्या दिवशी मला ह्या सगळ्यांची आठवण आली. असं वाटतं ना की ते दिवस परत यावे ना, आपण शूटिंग मध्ये रमलोय वगैरे, तसंच ऍक्टिंग करतोय, सगळे आपल्याला विचारतायत, बाबा बाबा म्हणतायत, आपल्यावर सगळे प्रेम करतायत. वाईट वाटतं काय काय, आणि खूप छान पण वाटतं आठवणीने. पण आता असं वाटतं ना, ते परत दिवस येणार नाही. पण आठवणी मात्र खूप छान, त्या परत आपल्याला येतातच ना. आणि त्याच्यावर आपण जगत असतो. तुमच्या प्रेमावर जशी मी जगते ना, तसंच येते. आता मी थोडीशी बरी आहे. तुमचं प्रेम असंच मला मिळो आणि मी तुमच्यावर जास्तीत जास्त प्रेम करू, हीच परमेश्वराकडे इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.